सो हॅलो, गुड आफ्टरनून एव्हरीवन. सो आतापासून आपलं लेक्चर 4 वाजता येत आहे. आज सोमवार आहे आणि इकडे भयानक पाऊस आहे. तरी पण आपल्याला काय ऑनलाईन लेक्चर्स आहेत. सो सर्व जॉइन करा पटपट, पटपट. ठीक आहे. तर लवकरात लवकर जॉइन करा म्हणजे आपल्याला काय होईल सेशन स्टार्ट करता येईल. ओके. तर पटपट, पटपट चालू करा, जॉइन करा आणि लाईव्ह चॅटमध्ये रिस्पॉन्स देत चला. तुमचा लाईव्ह चॅटमधला रिस्पॉन्स हा खूप महत्त्वाचा असतो आपल्या क्लासच्या इंटरॅक्शनसाठी. सो लाईव्ह चॅटमध्ये रिस्पॉन्स देत चला आणि काउंटर क्वेशन्सचे आन्सर देत चला. ठीक आहे. सो काल मी पाहिलं कालच्या नाही त्याच्या आधीच्या लेक्चरमध्ये तुम्ही काउंटर क्वेशन्सचे आन्सर द्यायचा प्रयत्न केलाय. भरपूर जणांनी फादर ऑफ आयुर्वेदाची कमेंट टाकलेली आहे. सो तुम्ही खूप छान प्रयत्न करत आहात. असेच उत्तर देत चला कमेंटमध्ये आणि लाईव्ह चॅटमध्ये पण ॲक्टिव्ह राहत चला. ठीक आहे. सो आजचं आपण सेशन चालू करूयात. पहिला प्रश्न बघा, नाथसागर हे धरण कोणत्या नदीवर बांधलं आहे असं आपल्याला विचारलेलं आहे. तो नाथसागर हे धरण कोणत्या नदीवर बांधलं आहे? सांगा. ह्याचा खूप वेळेस प्रश्न आलेला आहे. मांजरा, तापी, सिंदफणा आणि गोदावरी. 10 ते 15 सेकंड्स दिलेले असतील तुम्हाला उत्तर सांगण्यासाठी. ठीक आहे. तर उत्तर द्यायचा प्रयत्न करा. लाईव्ह चॅटमध्ये आन्सर टाकत चला. ओके. सांगा काय वाटते? काय असेल आन्सर? जर तुम्हाला लाईव्ह चॅटचा ऑप्शन नसेल तर कमेंट्समध्ये पण टाका. पण त्याच्या आधी लाईव्ह चॅटचा ऑप्शन अवेलेबल होतो. जर तुमचा लाईव्ह चॅट दिसत नसेल तर पूर्ण YouTube एकदा रिफ्रेश करा आणि परत एकदा लेक्चर जॉइन करा. म्हणजे काय होईल तुमचं जे काही लाईव्ह चॅटचं ऑप्शन आहे ते तुम्हाला व्हिजिबल होऊन जाईल. ठीक आहे. नाथसागर हे धरण आपल्याला विचारलेलं आहे. कोणत्या नदीवर बांधलेलं आहे असं आपल्याला विचारलेलं आहे. सांगा उत्तर द्यायचा प्रयत्न करा. कोणत्या नदीवर आहे? नाथसागर हे धरण कोणत्या शहरात आहे आधी ते सांगा. ठीक आहे. कोणत्या जिल्ह्यात आहे नाथसागर हे धरण? नाथसागर हे धरण आहे आपण खूप वेळेस पाहिलेलं आहे छत्रपती संभाजीनगर. ओके. आणि हे संभाजीनगरमधून वाहणाऱ्या कोणत्या नदीवरती आहे? तर हे आहे नदी गोदावरी. ओके. गोदावरी आपलं करेक्ट आन्सर आहे. ऑप्शन नंबर डी. तर विचारलं नाथसागर हे धरण कोणत्या नदीवर बांधलेलं आहे? तर ते कोणत्या नदीवरती आहे? गोदावरी नदीवरती आहे. ओके. नेक्स्ट प्रश्नाकडे आपण जाऊयात. बघा, भारताचे पोलादी पुरुष आयर्न मॅन असं कोणास म्हटलं जातं? क्रांतिसिंह नाना पाटील, विनोबा भावे, केशुभाई पटेल आणि वल्लभभाई पटेल. लाईव्ह चॅटमध्ये आन्सर टाकत चला याचं. काय वाटते तुम्हाला काय असेल आन्सर? ठीक आहे. आपल्याला पोलादी पुरुष बद्दल विचारलेलं आहे. सांगत चला उत्तर. लाईव्ह चॅटमध्ये उत्तर टाकत चला. ठीक आहे. थोडा वेळ दिला जाईल तुम्हाला उत्तर टाकण्यासाठी. सांगा. पोलादी पुरुष आपल्याला विचारलेलं आहे. ओके. सांगायचा प्रयत्न करा. त्यांना आपण पोलादी पुरुष का म्हणतो हे मी तुम्हाला आधी सांगते. त्यांनी 562 संस्थानांचे भारतात विलिनीकरणामध्ये त्यांचं महत्त्वाचं योगदान आहे. ठीक आहे. सांगा लाईव्ह चॅटमध्ये उत्तर देत चला. त्याच्यासाठी वेळ आहे तुम्हाला. आयर्न मॅन पोलादी पुरुष असं विचारलेलं आहे. लाईव्ह चॅटमध्ये टाकत चला. सांगा कोणाचं आहे? इतक्या मोठ्या संस्थानांचं विलिनीकरण करण्यासाठी कोण आहे महत्त्वाचं? सांगत चला. लाईव्ह चॅटमध्ये उत्तर देत चला. नाना पाटील कोण होते? स्वातंत्र्य सैनिक. ऑप्शन पर्यंत मी तुम्हाला फायनल आन्सरच्या ऑप्शन पर्यंत नेईपर्यंत तुम्हाला जे करेक्ट आन्सर वाटते ते लाईव्ह चॅटमध्ये टाकत चला. ओके. ठीक आहे. सांगा.
विनोबा भावे कशासाठी फेमस आहेत? आपण खूप वेळेस प्रश्नामध्ये पाहिलेलं आहे. विनोबा भावे त्यांच्या भूदान चळवळीसाठी खूप महत्त्वाचं व्यक्तिमत्व आहे. सो ते कशासाठी ओळखले जातात? स्पेशली भूदान चळवळ. साइडला ज्या काही एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आहेत त्या नोट डाउन करत चला. ठीक आहे, जेणेकरून तुमच्या रिव्हिजन नोट्स लगेच प्रिपेअर होतील. सांगा, केशुभाई पटेल आणि वल्लभभाई पटेल ह्याच्यापैकी कोण आहेत पोलादी पुरुष? ठीक आहे, सांगायचा प्रयत्न करा. लाईव्ह चॅटमध्ये ऍक्टिव्ह राहा. सांगत चला उत्तर. जे केशुभाई पटेल आहेत ते गुजरातचे माजी मुख्यमंत्री आहेत. ठीक आहे, तो आपलं करेक्ट आन्सर काय आहे? ऑप्शन नंबर 4. माझ्या सोबत नोट डाउन करत चला, जेणेकरून काय होईल, आपल्या नोट्स प्रिपेअर होतील. सो आपलं करेक्ट आन्सर आहे पोलादी पुरुष. भारताचे पोलादी पुरुष कोणाला म्हटलं जातं? तर वल्लभभाई पटेल यांना म्हटलं जातं. ठीक आहे, क्रांतिसिंह नाना पाटील हे एक स्वातंत्र्य सैनिक म्हणून ओळखले जातात. भूदान चळवळीसाठी विनोबा भावे प्रसिद्ध आहेत आणि केशुभाई पटेल हे गुजरातचे माजी मुख्यमंत्री आहेत. त्याच्यामुळे आपलं करेक्ट आन्सर काय आहे? डी. वल्लभभाई पटेल हे कोण आहे? तर एक भारताचे पोलादी पुरुष म्हणून यांना ओळखलं जातं. ठीक आहे, नेक्स्ट प्रश्न बघा. खालीलपैकी इंडिया गेट कोणत्या शहरात आहे? जयपूर, आग्रा, दिल्ली आणि मुंबई. आता दोन गोष्टी आहेत, दोन गोष्टीमध्ये नेहमीच कन्फ्युजन राहतं भरपूर जणांना. इंडिया गेट आणि गेटवे ऑफ इंडिया. ठीक आहे, सांगा कुठे आहे? सांगायचा प्रयत्न करा. आणि नंतर गेटवे ऑफ इंडिया हे कुठे हे सुद्धा सांगा. ठीक आहे, लाईव्ह चॅटमध्ये ऍक्टिव्ह राहा. लाईव्ह चॅटमध्ये आन्सर देत चला. ठीक आहे, सांगायचा आन्सर काय वाटतं तुम्हाला? दोन्ही पण कुठे आहेत तुम्हाला सांगायचं आहे, सांगा. लाईव्ह चॅटमध्ये आन्सर टाकत चला. थोडा वेळ दिला जात असतो तुम्हाला लाईव्ह चॅटमध्ये आन्सर सांगायला किंवा कमेंटमध्ये सांगायला. त्याच्यामध्ये तुम्ही आन्सर सांगायला पाहिजे. ओके, सांगत चला आन्सर काय आहे? सांगा. जयपूर कशासाठी फेमस आहे? राजस्थानची राजधानी आहे. ओके, पण इथे इंडिया गेट आहे का? तर नाही. साईडला लिहून ठेवा राजस्थानची राजधानी. राजधानीवरती पण आपल्याला भरपूर वेळेस प्रश्न आलेला आहे. सो राजस्थानची काय आहे ही राजधानी? आग्रा कशासाठी फेमस आहे? आग्रा फोर्ट, ताजमहल. ओके, प्रत्येक ऑप्शन आपल्याला डिकोड करायचा आहे महत्वाच्या प्रश्नांचा. एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन त्याच्याबद्दल मला जी आठवते ती मी तुम्हाला सांगत चलत असते. ठीक आहे, तुम्ही पण साईडला हे नोट डाऊन करत चला. ओके, सांगा. आता दिल्लीला आहे इंडिया गेट की मुंबईला आहे? तो दिल्लीला इंडिया गेट आहे आणि गेटवे ऑफ इंडिया आहे मुंबईला. ठीक आहे, गेटवे ऑफ इंडिया कुठे आहे? मुंबईला. आणि इंडिया गेट कुठे आहे? दिल्लीला. ठीक आहे, याच्यामध्ये कन्फ्यूज व्हायचं नाही. ओके, नेक्स्ट प्रश्न बघा. लाल्या रोग खालील कोणत्या पिकावर येतो? ठीक आहे, कपाशी, ज्वारी, भात आणि तूर. ठीक आहे, सांगा. लाईव्ह चॅटमध्ये प्रश्नाचं उत्तर द्यायचा प्रयत्न करा. लाल्या रोग, ज्याला आपण कॉटन लीफ रेडिंग असं सुद्धा म्हणतो. ठीक आहे, आता ह्याच्यावरून तरी सांगा. ठीक आहे, सांगा. सांगा कोणत्या पिकावर होतो? प्रामुख्याने कोणत्या पिकावर होतो हे सांगायचं आहे. जेव्हा जमिनीतलं जे नायट्रोजन आहे ते कमी होतं, नायट्रोजन आणि मॅग्नेशियम. ठीक आहे, ते कमी झालं की त्याच्यामुळे काय होतं, जे काही आपलं क्लोरोफिल आहे, आपल्या पानांमधला ग्रीन कलर पिगमेंट आहे क्लोरोफिल, तो कमी होतो आणि पानं लाल पडायला सुरू होतात. ठीक आहे, सांगा. जे लाल रंगद्रव्य तयार होतं त्याला आपण अँथोसायनिन असं सुद्धा म्हणतो. ठीक आहे, अँथोसायनिन नावाचं लाल रंगद्रव्य तिथे तयार होत असतं आणि त्याच्यामुळे काय होतं, हे लाल्या रोग पडतो आणि तो कोणत्या पिकावरती पडतो असं आपल्याला विचारलेलं आहे. ठीक आहे, तो ऑप्शन डिकोड करायच्या आधी तुम्ही करेक्ट आन्सर सांगायच्या आधी आपण बाकीचे ऑप्शन्स डिकोड करत चलूयात. ठीक आहे, ज्वारीवरती कोणता रोग होतो? आपल्याला मागच्या एका सेशन मध्ये प्रश्न आला होता, तांबेरा, आठवत असेल तर.
ज्यांनी प्रत्येक सेशन केले त्यांना माहिती आहे की ज्वारीवरती कोणता रोग होता, तांबेरा. तांबेरा हा रोग कोणत्या पिकावर होतो असा आपल्याला प्रश्न आला होता आणि त्याचं उत्तर काय होतं, तर ज्वारी. ठीक आहे. सांगा अजून भात, तूर आणि कपाशी. सांगत चला, उत्तर सांगत चला. सांगत चला, उत्तर सांगत चला. लाईव्ह चॅटमध्ये ऍक्टिव्ह राहा. भातावरती कोणता रोग होतो? करपा रोग. ठीक आहे, लक्षात ठेवा करपा रोग. आता 2 ऑप्शन पैकी सांगा, तूर आणि कपाशी. सांगा, उत्तर देत चला. तूरवर जो आहे तो मर आणि वांज असा प्रकारचा एक रोग आहे. तो नाव आहे त्याचं. ठीक आहे. तो आपलं करेक्ट आन्सर काय आहे? कपाशी. लाल्या रोग कोणत्या पिकावर होतो? तर कपाशीवरती तो होतो. जमिनीमध्ये जेव्हा नायट्रोजन आणि मॅग्नेशियमचं प्रमाण कमी होतं, तेव्हा त्याच्यातला जो आपलं जे झाडाचे पान आहे त्याच्यात ग्रीन कलर पिगमेंटेड क्लोरोफिल असतो. ठीक आहे. सो तो कमी होतो. त्याच्यामुळे तिथे एक लाल रंग द्रव्य अँथोसायनिन, ठीक आहे, हा तयार होतो आणि हा रोग काय होतो तिथे पडत असतो त्या पिकावर. कोणत्या पिकावरती? कपाशी ह्या पिकावरती. ओके. नेक्स्ट प्रश्न बघा, झाडाचे वय कशावरून मोजता येते? झाडाच्या फांद्या, झाडाच्या खोडावरील वर्तुळे, झाडाची पाने आणि झाडाचा आकार. ठीक आहे. झाडाचं वय कशावरून मोजलं जातं हे असं आपल्याला विचारलेलं आहे. लाईव्ह चॅटमध्ये ऍक्टिव्ह राहा. लाईव्ह चॅटमध्ये उत्तर द्यायचा प्रयत्न करा. सांगा, झाडाचं वय कशावरून मोजतो? सांगत चला, लाईव्ह चॅटमध्ये ऍक्टिव्ह राहा. उत्तर द्यायचा प्रयत्न करा. सांगा, काय वाटतं याचा आन्सर काय असेल? आपल्याला झाडाचं वय विचारलेलं आहे आणि ते कशावरून आपण मोजता येतं असं विचारलेलं आहे. तो जे झाड आहे त्या झाडाच्या खोडाचा जर आपण आडवा छेद घेतला तर तिथे आपल्याला काही वार्षिक वर्तुळे दिसतात. ठीक आहे. झाडाच्या खोडावरती जर आपण आडवा छेद घेतला तर तिथे काय दिसतं? काही वर्तुळे दिसतात जे की त्या झाडाचं एज सांगत असतात. ठीक आहे. त्याच्यामुळे त्याला आपण काय म्हणतो, झाडाच्या खोडावरती ते काय असतात? त्यांचे वार्षिक वर्तुळे असतात. त्याच्यावरून आपण त्या झाडाचं काय आहे? वय मोजू शकतो. ओके. सो काय ऑप्शन नंबर बी आपलं काय आहे? करेक्ट आन्सर आहे. ठीक आहे. झाडाच्या खोडावरील वर्तुळे हे झाडाचं वय निश्चित करतात किंवा झाडाचं वय आपण त्याच्यावरून मोजू शकतो. ओके. नेक्स्ट प्रश्न बघा, जनगण मन हे राष्ट्रगीत कोणी लिहिले आहे? ठीक आहे. आपल्याला एवढी बेसिक माहिती तर पाहिजेच आणि हे प्रश्नाचं उत्तर चुकू देऊ नका. सांगा, लाईव्ह चॅटमध्ये उत्तर देत चला. जनगण मन आपलं राष्ट्रगीत जे आहे ते कोणी लिहिलं आहे असं आपल्याला प्रश्नामध्ये विचारलेलं आहे. बंकिमचंद्र चॅटर्जी, रवींद्रनाथ टागोर, लोकमान्य टिळक आणि अरविंद घोष. लाईव्ह चॅटमध्ये उत्तर द्यायचा प्रयत्न करा. सांगा, कोणी लिहिलेलं आहे? काय वाटते कोणी लिहिलंय? सांगा. बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी काय लिहिले? काउंटर क्वेश्चन होता हा तुम्हाला, की वंदे मातरम कोणी लिहिले? एका सेशन मध्ये तुम्हाला काउंटर क्वेश्चन होता आणि काउंटर क्वेश्चन ह्याच अनुषंगाने विचारते मी, की पुढे चालून ते आपल्याला सेशन मध्ये येईल किंवा त्याच्यावरती एखादी आधारित PYQ असेल. ठीक आहे. तो मागच्या एका सेशन मध्ये मी तुम्हाला विचारलेलं होतं, वंदे मातरम कोणी लिहिले? तर वंदे मातरम कोणी लिहिले? बंकिमचंद्र चॅटर्जी. ओके. सांगा, पुढचे आन्सर द्यायचा प्रयत्न करा. जनगण मन राष्ट्रगीत कोणी लिहिलंय? लाईव्ह चॅटमध्ये उत्तर देत चला. सांगा, काय वाटतं उत्तर काय असेल? रवींद्रनाथ टागोर. ओके. खूप बेसिक उत्तर आहे. जनगण मन आपलं राष्ट्रगीत जे आहे ते रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलेलं आहे. त्याचप्रमाणे लोकमान्य टिळक यांचं एक फेमस घोषवाक्य होतं, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे. ओके. स्वराज्य कोणाचं होतं? स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, तर ते होतं लोकमान्य टिळक यांचं. ठीक आहे. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच असं वाक्य होतं. घोषवाक्य होतं लोकमान्य टिळक यांचं. ठीक. तर आपल्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर काय आहे? ऑप्शन नंबर बी रवींद्रनाथ टागोर. आणि वंदे मातरम कोणी लिहिलंय? तर बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी लिहिलेलं आहे. बीबी का मकबरा कोणत्या शहरात आहे? सांगा. अहमदनगर, अहिल्यानगर, औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी. उत्तर द्यायचा प्रयत्न करा. सांगा, बीबी का मकबरा कुठे आहे? भरपूर जण गेलेही असतील हे पाहायला. सांगा, कुठे आहे?
लाईव्ह चॅटमध्ये उत्तर देत चला. सांगा काय आहे, कुठलं आहे? दख्खनचं ताजमहल असं याला म्हटलं जातं. सांगा, लाईव्ह चॅटमध्ये उत्तर देत चला. याला काय म्हटलं जातं? दख्खनचं ताजमहल. ठीक आहे. सांगा कोणत्या शहरात आहे? लाईव्ह चॅटमध्ये उत्तर द्यायचा प्रयत्न करा. सांगा कोणत्या शहरात आहे हे? टाकत चला. लाईव्ह चॅटमध्ये उत्तर टाकत चला. बीबी मकबरा कोणत्या शहरात आहे? छत्रपती संभाजीनगर येथे आहे, ज्याला दख्खनचे ताजमहल असं सुद्धा म्हटलं जातं. ठीक आहे. सो आपलं करेक्ट आन्सर काय आहे? ऑप्शन नंबर बी. ओके. नेक्स्ट प्रश्न आपण बघूयात. वातावरणामध्ये सर्वसाधारणतः कोणता वायू मोठ्या प्रमाणामध्ये आढळतो? ठीक आहे. कोणता वायू मोठ्या प्रमाणामध्ये आढळतो असं आपल्याला विचारलेलं आहे. नायट्रोजन, ऑक्सिजन, हायड्रोजन आणि न्यूऑन सांगायचा प्रयत्न करा. लाईव्ह चॅटमध्ये उत्तर द्यायचा प्रयत्न करा. ठीक आहे. कोणता वायू आहे जो सर्वात जास्त प्रमाणात आढळतो? नायट्रोजन, ऑक्सिजन, हायड्रोजन, न्यूऑन. नॉट ऑक्सिजन. ओके. सांगा कोणता वायू आहे जो सर्वात जास्त प्रमाणात आढळतो? हायड्रोजन, निऑन जे आहेत हे खूप 0.023% मध्ये आढळतात. ठीक आहे. सर्वात जास्त प्रमाणात आढळणारा वायू आहे नायट्रोजन, जो की 78% आपल्या वातावरणामध्ये असतो. ओके. त्याच्यानंतर सेकंड नंबरला जर कोणता वायू असेल तर तो आहे आपला ऑक्सिजन, जे की किती प्रमाणात आढळतो? सांगा. 21% मध्ये आढळतो. सो आपलं करेक्ट आन्सर काय आहे? नायट्रोजन. ठीक आहे. आता किती झाले हे? 99% तर इथे झाले. त्याचप्रमाणे 0.93 अराउंड पर्सेंट काय आता आपल्याला वातावरणामध्ये आढळून येतो? आर्गॉन. ओके. ठीक आहे. आर्गॉन हा आपल्याला 0.92% मध्ये आढळून येतो आणि त्याचप्रमाणे जे आपलं कार्बन डायऑक्साईड आहे ते आपल्याला अराउंड 0.0223% मध्ये सुद्धा आपल्याला कार्बन डायऑक्साईड आढळून येत असतं. ठीक आहे. तो आपल्याला सर्वात जास्त विचारलेला आहे, सर्वात मोठ्या प्रमाणात आढळणारा वायू कोणता आहे? तर नायट्रोजन आहे. सेकंड नंबरला ऑक्सिजन आहे. नंतर आर्गॉन आणि कार्बन डायऑक्साईड आणि बाकीचे वायू मग ते 0.012% मध्ये येत असतात. ठीक आहे. सो नेक्स्ट प्रश्न बघूयात. सांगा, संत तुकाराम महाराजांचे जन्मस्थान खालीलपैकी कोणते आहे? देहू, आळंदी, आपेगाव आणि यापैकी नाही. लाईव्ह चॅटमध्ये उत्तर द्यायचा प्रयत्न करा. सेशन इंटरॅक्टिव्ह ठेवायचं आहे आपल्याला. आपलं ऑनलाईन सेशन आहे. ऑफलाईन सारखं दाबून दडपून तर नाही बसवू शकत ना मी. ठीक आहे. सो आपल्याला ऑनलाईन सेशन पण इंटरॅक्टिव्ह करता येतं लाईव्ह चॅटमध्ये आन्सर सांगून. ठीक आहे. सो सांगायचा प्रयत्न करा. सांगा. स्पेशली पुणेकरांना जास्त माहिती असू शकतं. संत तुकाराम महाराजांचं जन्मस्थान खालीलपैकी कोणतं आहे? देहू, आळंदी, आपेगाव आणि यापैकी नाही. सांगा. लाईव्ह चॅटमध्ये उत्तर देत चला. आळंदीला काय आहे? आणि ठीक आहे, सांगा. आळंदी, देहू, आपेगाव यापैकी लाईव्ह चॅटमध्ये उत्तर द्यायचा प्रयत्न करा. तो संत तुकाराम महाराजांचं जे जन्मस्थान आहे ते कुठे आहे? देहू येथे आहे. आळंदी येथे काय आहे? संत ज्ञानेश्वर महाराजांची समाधी आहे. हे सुद्धा लक्षात ठेवा. ठीक आहे. आता पालखीचा सोहळा येत आहे. ठीक आहे. त्याच्यावरून प्रश्न पण आपल्याला संतांवरून भरपूर प्रश्न येत असतात. आपल्याला बऱ्याच सेशनमध्ये संतांवरून प्रश्न आलेले आहेत. ठीक आहे. त्याचप्रमाणे आपल्या प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे? संत तुकाराम महाराजांचं जन्मस्थान विचारलेलं आहे, जे की कोणतं आहे? देहू इथे आहे. ओके. सो नेक्स्ट प्रश्नाकडे आपण जाऊयात. बघा, महाराष्ट्राचे हिवाळी अधिवेशन कुठे घेतले जाते? छत्रपती संभाजीनगर, नागपूर आणि मुंबई. ओके. सांगायचा प्रयत्न करा. लाईव्ह चॅटमध्ये उत्तर देत चला. महाराष्ट्राचं हिवाळी अधिवेशन आपल्याला विचारलेलं आहे. ठीक आहे. सांगा कुठे घेतलं जातं? लाईव्ह चॅटमध्ये सांगत चला. उत्तर सांगत चला. ठीक आहे. थोडा वेळ उत्तरासाठी दिला जातो. त्याच्यामध्ये तुम्ही उत्तर सांगायचं आहे. सांगा. महाराष्ट्राची उपराजधानी
तर शहर कोणतं आहे? नागपूर. नागपूर पॅक्ट नुसार ही परंपरा आहे की इथे हिवाळी अधिवेशन घेतलं जातं. ठीक आहे. नागपूर करार, नागपूर पॅक्ट आपण ज्याला म्हणतो. त्याच्यानुसार ही परंपरा अजूनही आहे. ओके. जो हिवाळी अधिवेशन हे नागपूर येथे घेतलं जातं. ओके. नेक्स्ट प्रश्न आपण बघूयात. जनगणना किती वर्षांनी केली जाते? सांगा. 10, 5, 12 आणि यापैकी नाही. आता लास्टची जनगणना आपली कधी झाली होती? 2011 झाली होती. आता सध्या चालू आहे, पण ठीक आहे. जर विचारलं शेवटची तर सांगा. आणि पहिली पहिली जनगणना कधी झाली होती हे पण सांगा. ठीक आहे. किती वर्षांनी होते आपल्याला विचारलेलं आहे. ठीक आहे. सांगा जनगणना किती वर्षांनी होते? लाईव्ह चॅटमध्ये टाकत चला, उत्तर टाकत चला. सांगा जनगणना किती वर्षांनी होते? आणि पहिली जनगणना कधी झाली होती हे पण सांगा. सांगत चला. लाईव्ह चॅटमध्ये उत्तर देत चला. तर जनगणना किती वर्षांनी होते? 12 वर्षांनी होते का? सांगा, सांगा. लाईव्ह चॅटमध्ये उत्तर देत चला. 12 वर्षांनी मी काउंटर क्वेश्चन विचारला 12 वर्षांनी होते का कन्फ्यूज करण्यासाठी. दर 10 वर्षांनी होते. ओके. दर 10 वर्षांनी होते आणि पहिली फर्स्ट जनगणना, संपूर्ण जनगणना असं म्हणूयात त्याला आपण. कधी झाली होती? 1881 1881. ओके. हे पण लक्षात ठेवायचं आहे. हा काउंटर क्वेश्चन विचारणार होते पण आन्सर सांगून दिलं. ठीक आहे. सो नेक्स्ट प्रश्नाकडे जाऊयात आपण. बघा, महाराष्ट्रात आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालय कुठे आहे? सांगा. लाईव्ह चॅटमध्ये उत्तर द्यायचा प्रयत्न करा. हिंदी विश्वविद्यालय. महाराष्ट्रात आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालय पुणे, मुंबई, वर्धा आणि जळगाव. सांगा. लाईव्ह चॅटमध्ये उत्तर द्यायचा प्रयत्न करा. इंटरॅक्टिव्ह सेशन आपलं झालं पाहिजे. ठीक आहे. सांगायचा प्रयत्न करा. कुठे आहे? सांगत चला. आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालय सांगा. हे काय आहे? सांगा. कुठे आहे? आणि ठीक आहे. सांगा. लाईव्ह चॅटमध्ये उत्तर देत चला. हे एक काय आहे? केंद्रीय विद्यापीठ आहे ज्याची स्थापना 1997 मध्ये झाली होती. ओके. तुम्हाला ठिकाण विचारले, कुठे आहे विचारले, ते लाईव्ह चॅटमध्ये टाकत चला. तोपर्यंत साईडला एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन पण नोट डाऊन करत चला. केंद्रीय विद्यापीठ आहे. ओके. सेंट्रल युनिव्हर्सिटी. त्याची स्थापना कधी झाली होती? 1997. आणि हे कुठे आहे? तर हे आहे वर्धा येथे आहे. सो हिंदी विश्वविद्यालय, आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालय ही एक काय आहे? केंद्रीय विद्यापीठ आहे ज्याची स्थापना 1997 मध्ये झाली होती. कुठे? तर वर्धामध्ये. ओके. नेक्स्ट प्रश्नाकडे आपण जाऊयात. वाचून घ्या नेक्स्ट प्रश्न. काय आहे? खूप सिंपल प्रश्न आहे. सांगा. लाईव्ह चॅटमध्ये उत्तर देत चला. ह्याचा आन्सर द्यायचा प्रयत्न करा. ओके. सांगा. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून कोणास ओळखले जाते? ठीक आहे. सांगा. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विचारलेले आहेत. कोणाला म्हटलं जातं? सांगा. कोणाला म्हटलं जातं? डॉक्टर राजेंद्र प्रसाद कोण होते? पंडित जवाहरलाल नेहरू, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि यापैकी नाही. ठीक आहे. तीनही ऑप्शन्सचा आन्सर द्यायचा प्रयत्न करा. लाईव्ह चॅटमध्ये टाकत चला. भारतीय संविधानाचे कोण होते? डॉक्टर राजेंद्र प्रसाद अध्यक्ष होते आणि भारताचे फर्स्ट राष्ट्रपती, पहिले राष्ट्रपती. ओके. त्याचप्रमाणे हे कोण होते? आपल्या भारतीय राज्यघटनेचे कोण होते? हे अध्यक्ष होते. त्याचप्रमाणे पंडित जवाहरलाल नेहरू कोण होते? पहिले पंतप्रधान. सांगा. लाईव्ह चॅटमध्ये विचारलेला आहे. आपल्याला काय प्रश्न विचारलेला आहे? शिल्पकार विचारलेले आहेत, ज्याचा आपल्याला आन्सर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. सांगा. ठीक आहे. सांगा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोण होते? मसुदा समितीचे अध्यक्ष होते. ठीक आहे. आपल्याला काय विचारलेले आहे? भारतीय राज्यघटनेचे
शिल्पकार विचारलेला आहे. ठीक आहे. फर्स्ट राष्ट्रपती होते त्याचप्रमाणे ह्यांनी काय केलं होतं, हे कोण होते? भारतीय राज्यघटनेचे अध्यक्ष सुद्धा होते. ठीक आहे. इंडियन कॉन्स्टिट्यूशन लिहितेस काय साईडला. ठीक आहे, त्याच्या अध्यक्ष होते. त्याचप्रमाणे पंडित नेहरू यांचं काय होतं? त्यांनी काय मांडला होता? उद्दिष्टांचा ठराव मांडला होता. ठीक आहे. उद्दिष्टांचा ठराव पंडित नेहरू यांनी मांडला होता. ठीक आहे. तर सांगा, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, खूप बेसिक आन्सर आहे आणि आतापर्यंत तुम्ही लाईव्ह चॅट मध्ये टाकलंही असेल की ह्याचा आन्सर काय आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आहेत. हे भारतीय राज्यघटनेचे काय आहेत? शिल्पकार आहेत. ओके. तर आपण आता आपल्या पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. बघा, जय जवान जय किसान ही घोषणा खालीलपैकी कोणी केली? लाल बहादूर शास्त्री, अटल बिहारी वाजपेयी आणि बाळासाहेब ठाकरे यापैकी नाही. आपल्याला फक्त जय जवान जय किसान विचारलेलं आहे. आता ह्याच्यावरून अजून 2 क्वेश्चन्स तयार होतात. ठीक आहे. सो ते कोणते आहेत आपण ते पण साईडला लिहून घेऊ. ओके. माझ्या सोबत सोबत नोट्स बनवायच्या आहेत. ओके. तो काय होतं? एक जय जवान जय किसान, ज्याचा आन्सर आपण क्वेश्चन्स मध्ये देणार आहोत. ठीक आहे. सांगा लाईव्ह चॅट मध्ये तोपर्यंत त्याचं उत्तर टाकत चला. जय जवान जय किसान आणि जय विज्ञान हे कोणी बोलले हे पण सांगायचं आहे. ठीक आहे. त्याचप्रमाणे हे एक आहे आणि अजून एक आहे. जय जवान जय किसान. लाईव्ह चॅट मध्ये याचा आन्सर टाकत चला. आणि आज किसान आणि अजून एक कोणीतरी ऍड केलं होतं, सांगा. त्यांचं नाव सांगायचा प्रयत्न करा. लाईव्ह चॅट मध्ये उत्तर द्यायचा प्रयत्न करा. जय जवान जय किसान जय विज्ञान जय अनुसंधान. ठीक आहे. सांगायचा प्रयत्न करा. लाईव्ह चॅट मध्ये उत्तर द्यायचा प्रयत्न करा. सांगा काय वाटते याचा आन्सर काय असेल? लाईव्ह चॅट मध्ये उत्तर टाकत चला. ठीक आहे. थोडा वेळ दिला जाईल तुम्हाला. लाईव्ह चॅट मध्ये याचं आन्सर द्यायचा प्रयत्न करा. तो आपल्याला काय विचारलेलं आहे बघा प्रश्नात आणि लाईव्ह चॅट मध्ये ह्या दोन्हीचे पण आन्सर द्यायचा प्रयत्न करा. एक्स्ट्रा काउंटर क्वेश्चन्स तुम्हाला विचारलेले आहेत. जय जवान जय किसान ही घोषणा कोणी दिली? जय जवान जय किसान जय विज्ञान ही घोषणा कोणी दिली? आणि जय जवान जय किसान जय विज्ञान आणि जय अनुसंधान. ठीक आहे. सांगायचा प्रयत्न करा. जय जवान जय किसान ही योजना आपल्या घोषणा कोणी दिली? सांगा. आपल्याला उत्तर द्यायचा प्रयत्न करा लाईव्ह चॅट मध्ये. 1965 मध्ये जेव्हा भारत पाकिस्तान युद्धाच्या काळामध्ये लाल बहादूर शास्त्री यांनी जय जवान जय किसान ही घोषणा दिली. नंतर त्याच्यामध्ये जय विज्ञान कोणी जोडलं? तर ते कोणी जोडलं आहे? अटल बिहारी वाजपेयी यांनी जोडलेलं आहे. आणि त्याचप्रमाणे जे खाली आहे अजून जय अनुसंधान, आता हे कोणी जोडलेलं आहे? तर हे 2020 मध्ये हे कोणी केलेलं आहे? नरेंद्र मोदी. ठीक आहे. ठीक आहे. जय जवान जय किसान विचारलं तर कोणी? लाल बहादूर शास्त्री. त्याचप्रमाणे जय विज्ञान विचारलं तर कोण? अटल बिहारी वाजपेयी. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर जय अनुसंधान असं जर विचारलं तर काय कराल? नरेंद्र मोदी. ओके. लक्षात ठेवा ह्या गोष्टी. ठीक आहे. इतकं नाही लक्षात ठेवलं तरी जय जवान जय किसान नॉर्मल आपलं लाल बहादूर शास्त्री. जय विज्ञान कोणी जोडलं? तर अटल बिहारी वाजपेयी. आणि जय अनुसंधान कोणी जोडलं? तर नरेंद्र मोदी यांनी. ओके. नेक्स्ट प्रश्न बघूयात. भारताचा राष्ट्रीय वृक्ष कोणता? किती बेसिक प्रश्न आहे. आपल्याला लहानपणी एक बालभारती नाही कोणतं तरी पुस्तक यायचं, खूप छोटं होतं. त्याच्यामध्ये राष्ट्रीय वृक्ष, राष्ट्रीय प्राणी, राष्ट्रीय पक्षी, राष्ट्रीय फल
असं सगळं विचारलेलं असायचं. ठीक आहे. खूप बेसिक बेसिक प्रश्न आहे. पण हा पी-वाय-क्यू होता. ठीक आहे. मी पी-वाय-क्यू मधून हा प्रश्न आणलेला आहे. तर लाईव्ह चॅटमध्ये उत्तर द्यायचा प्रयत्न करा. भारताचा राष्ट्रीय वृक्ष कोणता आहे? पिंपळ, वड, कडुनिंब आणि आंबा. सांगा. राष्ट्रीय वृक्ष आपल्याला विचारलेला आहे आणि राष्ट्रीय वृक्ष याच्यापैकी ना पिंपळ म्हणू नका प्लीज हं. आत्ताच झालाय आपला तो सण लेडीजचा सेलिब्रेट करून झालेला आहे. ठीक आहे. सांगा उत्तर द्यायचा प्रयत्न करा. आता एवढी हिंट दिली ह्याच्यावरून तरी सांगत चला. त्याचं जे दीर्घायुष्य आहे, ठीक आहे. दीर्घायुष्य आहे, त्याची जी विशालता आहे, त्याच्यामुळे त्याला आपण राष्ट्रीय वृक्ष म्हणून त्याला त्याला हे केलेलं आहे. ठीक आहे. तो म्हणून म्हणून तो राष्ट्रीय वृक्ष ओळखला जातो. ठीक आहे. प्रत्येक गोष्टीमागे काहीतरी कारण असतं. त्याचप्रमाणे हा राष्ट्रीय वृक्ष का ओळखला जातो? कारण की याची विशालता भरपूर आहे. तो खूप विशाल आहे. त्याचं खूप दीर्घायुष्य आहे. ओके. सांगायचा प्रयत्न करा लाईव्ह चॅटमध्ये. उत्तर द्यायचा प्रयत्न करा. हे एक आपल्या अखंडतेचं प्रतीक दर्शवतो. ठीक आहे. त्याच्यामुळे तो आपला राष्ट्रीय वृक्ष आहे. जे की कोण आहे? वडाचे झाड, बनियान ट्री. ओके. तर हा कशामुळे आपण राष्ट्रीय वृक्ष म्हणून निवडला? हे आपलं अखंडतेचं प्रतीक दाखवतो. ठीक आहे. काय आहे हे? अखंडतेचे प्रतीक आहे. त्याला किती मोठं काय आहे? दीर्घायुष्य आहे. ओके. त्याचप्रमाणे दीर्घायुष्य तर आहेच आणि त्याचप्रमाणे ते काय आहे? विशाल आहे. जसं-जसं ते मोठं होत जातं, तसं-तसं ते एक्सपांड होत जातं. खूप मोठं विशाल वृक्ष तयार होतं. ठीक आहे. सो कोणत्याही गोष्टीमागे जसं कारण असतं, तसंच त्याप्रमाणेच अखंडतेचं प्रतीक दाखवतो वडाचं झाड आणि ते काय आहे आपलं राष्ट्रीय वृक्ष आहे. ओके. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ एम-आय-डी-सी केव्हा स्थापण्यात आले? ठीक आहे. सांगा एम-आय-डी-सीची स्थापना कधी झाली? हा पण खूप मोस्ट रिपीटेड क्वेश्चन आहे. ठीक आहे. सांगा एम-आय-डी-सी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ. ठीक आहे. सांगत चला. महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन कधी स्थापन करण्यात आले? आपल्याला असं विचारलेलं आहे. ठीक आहे. ठीक आहे. एम-आय-डी-सीच्या साइडला लाँग फॉर्म पण लिहून घेत चला. ठीक आहे. आता ह्याच्यानुसारच आपण जाऊ. महाराष्ट्र औद्योगिक, इंडस्ट्रियल, विकास, डेव्हलपमेंट, महामंडळ, कॉर्पोरेशन. ओके. लाँग फॉर्म वरती प्रश्न आला तर पुन्हा चुकायला नको. सांगत चला केव्हा स्थापण्यात आले? लाईव्ह चॅटमध्ये टाकत चला. लाईव्ह चॅटमध्ये टाकत चला. महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनची स्थापना कधी करण्यात आली? असं आपल्याला विचारलेलं आहे. याचा कायदा आला होता महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम 1961 हा अधिनियम होता आणि या अधिनियमाच्या अंतर्गत 1961 ला काय आला होता याचा अधिनियम आला होता. ठीक आहे. कायदा आला होता महाराष्ट्र विकास औद्योगिक विकास काय अधिनियम 1961 1961 त्याच्या अंतर्गत एम-आय-डी-सी ची स्थापना करण्यात आली 1962 ला 1965 ला एम-आय-डी-सी ची स्थापना करण्यात आली. ओके. नेक्स्ट प्रश्न बघा. भारताचे घटनात्मक प्रमुख कोण असतात? राष्ट्रपती, राज्यपाल, पंतप्रधान आणि सरन्यायाधीश. ठीक आहे. सरन्यायाधीश हे सर्वोच्च न्यायालयाचे प्रमुख असतात. ठीक आहे. आपल्याला काय विचारलेलं आहे? भारताचे घटनात्मक प्रमुख कोण आहेत असं आपल्याला विचारलेलं आहे. ठीक आहे. लाईव्ह चॅटमध्ये उत्तर द्यायचा प्रयत्न करा. भारताचे घटनात्मक प्रमुख आपल्याला विचारलेलं आहे. ठीक आहे. सांगा लाईव्ह चॅटमध्ये उत्तर द्यायचा प्रयत्न करा. राज्यपाल काय असतात? राज्याचे घटनात्मक प्रमुख असतात. ठीक आहे. सरन्यायाधीश कशाचे प्रमुख असतात? सर्वोच्च न्यायालयाचे प्रमुख असतात. आता इथे ना 2 गोष्टी येतात. ओके.
तुम्ही उत्तर द्यायचा प्रयत्न करा लाईव्ह चॅटमध्ये. इथे 2 गोष्टी येतात, त्या कोणत्या त्या पण मी तुम्हाला सांगते. ठीक आहे. इथे आपल्याला प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे? घटनात्मक प्रमुख विचारलेला आहे. सो भारताचे घटनात्मक आणि वास्तविक प्रमुख असे 2 भाग आहेत. ठीक आहे. सो एक आहेत आपल्या भारताचे वास्तविक प्रमुख आणि एक आहेत आपल्या भारताचे घटनात्मक प्रमुख. तर जे घटनेमध्ये नमूद आहेत, भारतीय राज्यघटनेमध्ये ज्याचा उल्लेख आहे, सो भारताचे घटनात्मक प्रमुख जे आहेत ते असतात राष्ट्रपती. ओके. आणि जर भारताचे वास्तविक प्रमुख विचारलं, ठीक आहे, तर ते कोण आहेत? पंतप्रधान. ठीक आहे. साइडला नोट डाउन करत चला. माझ्यासोबत सोबत एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन नोट डाउन करत चला. ठीक आहे. आपल्याला जर विचारलं वास्तविक प्रमुख तर पंतप्रधान, घटनात्मक प्रमुख तर कोण? राष्ट्रपती. राज्याचे जे घटनात्मक प्रमुख असतात ते कोण असतात? राज्यपाल. आणि सर्वोच्च न्यायालयाचे जे प्रमुख असतात ते कोण असतात? सरन्यायाधीश असतात. ओके. नेक्स्ट प्रश्न. तो आजचे आपले प्रश्न झालेले आहेत. आपण काय करूयात, एकदा त्यांना रिवाइज करत चलूयात. ठीक आहे. तसंही आपण एक-एक प्रश्न 2-2 वेळेस तरी घेतलेला आहेच आहे. पण आपण त्याला काय करणार आहोत, परत एकदा रिवाईज करणार आहोत. रिव्हिजनच्या वेळेस लेक्चर लीव्ह करायचं नाहीये. परत एकदा प्रत्येक सेशनमध्ये सांगते, कारण की यामुळे काय होतं आपलं 2-3, 4 3, 4, 5 जितक्या वेळेस रिव्हिजन करू तितक्या वेळेस कमीच पडतं. पण रिव्हिजन खूप महत्त्वाचं आहे. 1 ते 2 वेळेस प्रश्न तर आपण सोडवतानाच पाहतो आणि परत एकदा रिव्हिजन होतं आपलं. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्ही रिव्हिजन कराल, नाही कराल काही शाश्वती नाहीये. सो रिव्हिजन करून एक टाईम तर रिव्हिजन करून आम्ही घेऊ शकतो. ठीक आहे. तर सांगा, नाथसागर हे धरण कोणत्या नदीवर बांधलं आहे? गोदावरी नदी. गोदावरी नदीवरती आहे. छत्रपती संभाजीनगर येथे जायकवाडी डॅम. बऱ्याच वेळेस ह्याच्यावरती प्रश्न आपल्याला रिपीट झाले. आत्ताचे जेवढे सेशन झाले, आता मला वाटतं 22वं हे सेशन आहे. ठीक आहे. तर ह्या 22 अच्छा ठीक आहे. 22वें सेशन बरोबर आहे. 22वं सेशन आहे. तर या सेशन पर्यंत आतापर्यंत नाथसागर, जायकवाडी डॅम आणि गोदावरी नदी हे इतक्या वेळेस रिपीट झाले, इतक्या वेळेस आपल्याकडून रटला पण गेले, की ते आपल्याला पाठच होऊन गेले. ठीक आहे. आणि तो खूप बेसिक पण प्रश्न होता. पोलादी पुरुष कोणाला म्हणतात असं आपल्याला विचारलेलं आहे. सो भारताचे पोलादी पुरुष कोण आहेत? सरदार वल्लभभाई पटेल आहेत. त्यांनी भरपूर संस्थानांचे भारतात विलिनीकरण करण्यासाठी यांचं खूप महत्त्वाचं योगदान आहे. ठीक आहे. क्रांतिसिंह नाना पाटील हे एक स्वातंत्र्य सैनिक म्हणून ओळखले जातात. त्यांची तशी ओळख आहे. भूदान चळवळ याच्यासाठी विनोबा भावे प्रसिद्ध आहेत. आणि केशुभाई पटेल हे गुजरातचे माजी मुख्यमंत्री होते. ओके. तो आपलं पोलादी पुरुष, भारताचे इंडियन आयर्न मॅन कोणाला म्हटलं जातं? तर वल्लभभाई पटेल यांना म्हटलं जातं. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न बघू. काय होतं? इंडिया गेट कुठे आहे? इंडिया गेट आहे दिल्लीमध्ये आणि गेटवे ऑफ इंडिया आहे मुंबईमध्ये. जयपूर, बाकीच्या ऑप्शन्समध्ये आपण काय बघितलं? जयपूर काय आहे? पिंक सिटी ज्याला ओळखली जाते, ती कुठे आहे? राजस्थानची राजधानी आहे. आणि आग्र्याला काय फेमस आहे? आपलं ताजमहल फेमस आहे. ओके. आणि दिल्लीला काय आहे? तर इंडिया गेट. आणि मुंबईला काय आहे? गेटवे ऑफ इंडिया आहे. ओके. नेक्स्ट प्रश्न आपण बघूयात. लाल रोग कोणत्या पिकावर होतो? तर तो होतो कपाशीवरती. ज्वारीवरती कोणता रोग होतो? तर तो होतो तांबेरा. भातावरती कोणता रोग होतो? तर तो होतो करपा. आणि तूरवर कोणता होतो? मर किंवा वांज असं त्याला आपण म्हणत असतो. ओके. नेक्स्ट प्रश्न बघूया. झाडाचे वय कशावरून मोजता येतं? तर झाडाचं जे खोड आहे त्याला अर्ध्यातून जर छेदलं, अर्ध्यातून जर कट केलं, ठीक आहे, झाडाच्या खोडाला 2 भागामध्ये विभागणी केली आडव्या प्रकारे, तर त्याच्यामध्ये काय दिसतं आपल्याला? वार्षिक वर्तुळं असतात. ते म्हणजे प्रत्येक वर्षानुसार ते वर्तुळे तयार होत असतात आणि त्या खोडावरील वर्तुळावरून आपण काय करू शकतो? झाडाचं वय डिटरमाइन करू शकतो. ओके. नेक्स्ट प्रश्न बघा. जनगण मन हे राष्ट्रगीत कोणी लिहिलं असं आपल्याला विचारलेलं आहे. आणि जनगण मन कोणी लिहिलेलं आहे? रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलेलं आहे. वंदे मातरम कोणी लिहिलेलं आहे? बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी लिहिलेलं आहे. आणि लोकमान्य टिळकांचं एक फेमस घोषवाक्य आहे, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. ओके. हे कोणी बोललेलं आहे? लोकमान्य टिळक यांनी बोललेलं आहे. बीबी का मकबरा कोणत्या शहरामध्ये आहे? तर तो आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये, ज्याला दख्खनचं ताजमहल असं सुद्धा म्हटलं जातं. सो ठीक आहे, तो कुठे आहे? छत्रपती संभाजीनगर येथे आहे. पहिलं त्याचं नाव काय होतं? औरंगाबाद. आणि नंतर काय झालं? छत्रपती संभाजीनगर असं झालेलं आहे. ओके. वातावरणामध्ये सर्वसाधारणपणे कोणता वायू मोठ्या प्रमाणात आढळतो? तर तो आढळतो नायट्रोजन. सेकंड नंबरला ऑक्सिजन, नंतर आर्गॉन आणि नंतर कार्बन डायऑक्साइड आणि नंतर बाकी इतर गॅसेस हे नंतर आढळतात. ठीक आहे. सर्वात जास्त प्रमाणात कोणता आढळतो? नायट्रोजन आढळतो. 78% वातावरणामध्ये आपल्याला काय आहे? नायट्रोजन दिसून येतो. ओके. नेक्स्ट प्रश्न बघा. संत तुकाराम महाराजांचं आपल्याला काय विचारलेलं आहे? जन्मस्थान विचारलेलं आहे, जे की कुठे आहे?
जन्मस्थान त्यांचं कुठं आहे? तर ते आहे देहूला. आळंदीला काय आहे? ज्ञानेश्वर महाराजांची समाधी आहे. हे खूप जवळ-जवळ आहेत. ते पुण्यात राहतात किंवा ज्यांनी ते बघितलेलं आहे, तिथे जाऊन भेट दिलेली आहे धार्मिक स्थळांना, त्यांना हे माहिती असेल. ठीक आहे. महाराष्ट्राचे हिवाळी अधिवेशन कुठे घेतले जाते? तर ते कुठं घेतलं जातं? नागपूर पॅक्टनुसार ती परंपरा चालू आहे, जे की कुठं घेतलं जातं? नागपूर येथे घेतलं जातं. ओके. नेक्स्ट प्रश्न बघा. जनगणना किती वर्षांनी केली जाते? सो जनगणना दर 10 वर्षांनी केली जाते आणि पहिली संपूर्ण जनगणना कधी झालेली आहे? 1981 मध्ये झालेली आहे. ओके. नेक्स्ट प्रश्न बघा. आंतरराष्ट्रीय हिंदी विश्व महाविद्यालय कुठे आहे असं आपल्याला विचारलेलं आहे, जे की एक केंद्रीय विद्यापीठ आहे आणि याची स्थापना 1997 मध्ये झाली होती. कुठे? वर्धा येथे. ओके. नेक्स्ट प्रश्न बघा. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना ओळखलं जातं. मसुदा समितीचे ते अध्यक्ष आहेत. त्याचप्रमाणे जे डॉक्टर राजेंद्र प्रसाद आहेत, ते भारतीय राज्यघटनेचे आपले त्या टाइमला अध्यक्ष होते. ठीक आहे. आणि पहिले भारताचे राष्ट्रपती आहेत. त्याचप्रमाणे पंडित जवाहरलाल नेहरू कोण आहेत? तर भारताचे पहिले पंतप्रधान आहेत. त्यांनी उद्दिष्टांचा ठराव मांडला होता. ओके. नेक्स्ट प्रश्न बघूयात. जय जवान जय किसान ही घोषणा कोणी दिली आहे? तर ती दिली आहे लाल बहादूर शास्त्री यांनी. त्याच्यात जर जय विज्ञान ऍड केलं तर अटल बिहारी वाजपेयी आणि जय अनुसंधान ऍड केलं तर ते कोण आहे? तर नरेंद्र मोदी आहेत. ओके. नेक्स्ट प्रश्न आहे राष्ट्रीय वृक्ष कोणता आहे? तर तो आहे आपलं वडाचं झाड. अखंडतेचं प्रतीक दाखवणारं वडाचं झाड हे आपलं राष्ट्रीय वृक्ष आहे. ओके. MIDC ची स्थापना कधी झाली? तर MIDC च्या साठी एक कायदा आला होता. कोणता? महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम 1961 आणि त्याच्या अंतर्गत 1962 मध्ये काय केली आहे? MIDC ची स्थापना केली गेली आहे. ओके. नेक्स्ट प्रश्न बघूयात. ठीक आहे. MIDCचा लॉंग फॉर्म पण बघून घ्या. महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन. ओके. नेक्स्ट प्रश्न बघूयात. भारताचे घटनात्मक प्रमुख कोण असतात असं आपल्याला विचारलेलं आहे. घटनात्मक प्रमुख कोण असतात? तर राष्ट्रपती असतात. वास्तविक प्रमुख कोण असतात? तर पंतप्रधान असतात. ठीक आहे. बॉक्स नाही करत, उत्तरालाच आपला फक्त बॉक्स आहे. ओके. तो घटनात्मक प्रमुख कोण असतात? राष्ट्रपती. वास्तविक प्रमुख विचारलं तर पंतप्रधान. राज्यासाठी विचारलं तर राज्यपाल आणि सरन्यायाधीश सर्वोच्च न्यायालयाचे प्रमुख. ओके. तो आजचे आपले जे काही क्वेश्चन्स आहेत ते क्वेश्चन्स झालेले आहेत. पूर्ण आपण रिवाइज पण केलेलं आहे आणि ते रिवाइज केल्याच्या नंतर आपण पूर्ण त्याचं डिटेल अॅनालाइज करूनच रिवाइज केलेलं आहे. ओके. सो माझ्यासोबत नोट्स काढल्या असतील असं मी आशा करते. ठीक आहे. सो तुम्ही लाईव्ह चॅटमध्ये रिस्पॉन्स तर देतच चला. लवकरच लाईव्ह लेक्चर सुद्धा चालू होतील. पण तोपर्यंत लाईव्ह चॅटमध्ये रिस्पॉन्स देत चला. कारण की तुमच्या लाईव्ह चॅटचा रिस्पॉन्स हा खूप महत्त्वाचा असतो. हे सेशन कसं वाटलं याचा फीडबॅक सुद्धा तुम्ही तुम्ही कमेंटमध्ये द्यायला पाहिजे. ठीक आहे. सेशन आवडलं असेल तर लाईक करा. तुमचा फीडबॅक नक्की कमेंटमध्ये सांगत चला. ठीक आहे. फीडबॅक किंवा काही सुधारणा असतील तर ते पण सांगत चला. काउंटर क्वेशन्सचे आन्सर कमेंटमध्ये सांगत सांगत चला आणि लाईव्ह चॅटमध्ये इंटरॅक्टिव्ह राहत चला प्लीज. ठीक आहे. आणि हे सेशन जर खूप युजफुल वाटलं असेल तर तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा. ठीक आहे. सेशन आवडलं असेल तर नक्की लाईक करा. ओके. आणि रिव्हिजन करत राहा, अभ्यास करत राहा, कन्सिस्टन्सी ठेवा आणि असेच आपले सेशन्स कंटिन्यू करा. ठीक आहे. काल संडेचा आराम झाला असेल आणि आजचं सोमवारचं हे पहिलं आपलं वीकडेचं पहिलं सेशन आहे. ठीक आहे. तो असेच सेशन्स कंटिन्यू करा. रविवारी एक छोटासा ब्रेक घेत चला आणि परत नवीन ऊर्जेने सोमवारपासून लेक्चर कंटिन्यू करत चला. ठीक आहे. सो सेशन आपला लाईक करा. फीडबॅक नक्की कमेंटमध्ये सांगा आणि भेटूया उद्याच्या सेशनमध्ये. तोपर्यंत अभ्यास करत राहा. स्टे ट्यून्ड. थँक यू सो मच.